Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, I would like to tell you one sentence and the sentence is she forgot her grief. Listen the sentence once again. She forgot her grief. Change the given sentence in a negative form. अर्थात विद्यार्थी मित्रांनो या सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे बट विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. हाऊ कॅन वी चेंज अ अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू अ निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. एखादं होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यामध्ये त्याचा अर्थ न बदलता कशा प्रकारे चेंज करू शकतो विचार करा. तर मित्रांनो याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत हाऊ टू चेंज अ अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, लेट्स बिगिन टू नो अबाउट हाऊ टू चेंज अ अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू निगेटिव्ह सेंटेन्स. चला तर मित्रांनो आज आपण शिकूया की एखादं अफर्मेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग त्या सेंटेन्सचं निगेटिव्ह फॉर्ममध्ये किंवा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म किंवा रूपांतर करायचं असतं ते आपण आज शिकणार आहोत. पण त्याच्यापूर्वी बिफोर दॅट आय वुड लाईक टू एक्सप्लेन यू व्हॉट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स, व्हॉट इज निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय त्याबद्दल थोडं अगोदर जाणून घेऊया. आता इथे मी एक सेंटेन्स दिलेला आहे. काय सेंटेन्स आहे? मीरा इज नॉट अ गुड कुक. ओके, दिस इज अ सेंटेन्स. आता हे अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? राईट, यू आर राईट, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. का निगेटिव्ह सेंटेन्स आहे? कारण त्याच्यामध्ये नॉट हा निगेटिव्ह वर्ड आलेला आहे. मग निगेटिव्ह सेंटेन्स आपण कोणत्या सेंटेन्सला म्हणू शकतो तर ते या पद्धतीने आहे की ज्या सेंटेन्समध्ये हे निगेटिव्ह वर्ड्स असतील. कोणते निगेटिव्ह वर्ड्स असतील? नो, नॉट, नन, नथिंग, नेवर, नायदर, नॉर, नोबडी, नो वन. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये हे नकारार्थी शब्द निगेटिव्ह वर्ड्स आलेले असतील तर ते वाक्य निगेटिव्ह असेल. दॅट सेंटेन्स मे बी निगेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, मीरा इज नॉट अ गुड कुक, याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड नॉट आलेला आहे म्हणून हे निगेटिव्ह आहे. See the one more example. I have no words. Again this one is a no हा negative word आलेला आहे. We don't hate you. Don't means do not. Not याच्यामध्ये आहे म्हणून हे निगेटिव्ह वाक्य. आता निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय ते आपल्याला समजलेलं आहे. आता आपण बघूया की अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. सिंपल त्याच्या विरुद्ध काय की ज्या सेंटेन्समध्ये हे जे आपण वर्ड्स बघितले निगेटिव्ह वर्ड्स नो, नॉट, नथिंग, नोबडी, नायदर, नॉर हे जर शब्द नसतील, ज्या वाक्यामध्ये हे शब्द नसतील ते वाक्य अफर्मेटिव्ह. म्हणजे याच्या अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये नो निगेटिव्ह वर्ड्स, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स नसतील जे की ते दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता हेच वाक्य घेऊया ना, मीरा इज नॉट अ गुड कुक. आणि तेच सेंटेन्स आपण अफर्मेटिव्हमध्ये असं लिहू शकतो ना, मीरा इज अ गुड कुक. बघा सेंटेन्स, मीरा इज अ गुड कुक. कारण याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड नाही आहे म्हणून हे अफर्मेटिव्ह. आणि याच्यामध्येच नॉट यूज केला तर ते काय झालं? निगेटिव्ह. आत्ता आपल्याला क्लिअर झालेलं आहे की अफर्मेटिव्ह सेंटेन्स कोणतं असतं आणि निगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे असतं. आत्ता इथे आपण बघूया की ते चेंज कशा प्रकारे होतं. आपल्याला जे मेन शिकायचं आहे ते आपण पुढे बघणार आहोत की एखादं अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशा प्रकारे चेंज करायचं असतं विदाऊट चेंजिंग इट्स मीनिंग, त्याचा अर्थ न बदलता. सपोज तुम्हाला हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स दिलं, कोणतं? मीरा इज अ गुड कुक. आणि काय म्हटलं? चेंज इट निगेटिव्ह, निगेटिव्हमध्ये बदल करा. ठीक आहे, निगेटिव्हमध्ये बदल केलं. मीरा इज अ गुड कुक, त्याच्यामध्ये आपण नॉटचा यूज केला
आणि काय आन्सर दिलं, मीरा इज नॉट ए गुड कुक. दिस वन इज ऑल्सो राईट. कळतंय मी काय बोलतो? किंवा आय हॅव वर्ड्स. आय हॅव वर्ड्स, माझ्याकडे शब्द आहेत. मेक इट निगेटिव्ह. आय हॅव नो वर्ड्स, माझ्याकडे शब्द नाही आहेत. आता हे पण निगेटिव्ह आहे, पण याच्यामध्ये काय आहे, मीरा इज अ गुड कुक, मीरा ही चांगली कुक आहे. परंतु मीरा इज अ नॉट गुड कुक, मीरा ही चांगली कुक नाहीये. इथे पूर्णपणे अर्थामध्ये बदल झालेला आहे. कळते का? मीरा इज अ गुड कुक हे पॉझिटिव्ह मिनिंग, पूर्णपणे निगेटिव्ह, म्हणजे द मिनिंग इज टोटली चेंज्ड. आय हॅव वर्ड्स, आय हॅव नो वर्ड्स, टोटली अपोजिट मिनिंग आलेला आहे. आता हे फिफ्थ टू 9th स्टँडर्डपर्यंत इट्स ओके. फक्त मेक निगेटिव्ह, सिम्पल निगेटिव्हमध्ये करा म्हटलं की या पद्धतीने निगेटिव्ह वर्ड्स यूज करून आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करू शकतो. परंतु हेच वाक्य निगेटिव्हमध्ये बनवा, पण अर्थ तोच राहिला पाहिजे. उदाहरण काय, मीरा इज अ गुड कुक, परंतु ते असं निगेटिव्ह बनवा, निगेटिव्ह वाक्य बनवा की त्याचा मिनिंग चेंज होता कामा नये. मग ते कशा प्रकारे करणार आहे ते आज आपण शिकणार आहोत. मी ते काही तुम्हाला आणखीन सेंटेन्सेस देतो आणि ते एक्सप्लेन करून देतो. ते एक एक एक्झाम्पल आपण जर केअरफुली बघितलं की अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कशा प्रकारे चेंज होतं, तर तुम्हाला अर्थ न बदलता एखादं वाक्य होकारार्थीचं नकारार्थी कशा प्रकारे चेंज करू शकतो हे आपण तुम्हाला प्रॉपरली ते कळेल. Okay friends, I have given here some examples. If you understood these examples, how I changed affirmative to negative, then I am sure you will easily solve any type of examples of affirmative to negative. तर मित्रांनो, इथे जी मी एक्झाम्पल्स 7, 8, 9 दिलेली आहेत, ते एक्झाम्पल जर तुम्ही केअरफुली लक्ष देऊन बघितलात तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्समध्ये विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग, त्याचा अर्थ न बदलता चेंज करू शकतो. आताच आपण बघितलं की अर्थ सिंपल आपण निगेटिव्ह वर्ड यूज करून निगेटिव्ह वाक्य बनवू शकतो, परंतु निगेटिव्ह बनवायचं आहे अर्थ न बदलता, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सेम एक्झाम्पल बघा, मीरा इज अ गुड कुक. मीरा एक चांगली कुक आहे, जेवण बनवणारी आहे. अर्थ हा आहे. आता जरी असं म्हटलं मीरा इज नॉट अ गुड कुक, जे आपण बघितलं याच्याकडे, ती चांगली जेवण बनवणारी नाही असं होईल, पण आपला अर्थ तोच राहिला पाहिजे, मीरा इज अ गुड कुक. तर आपण या पद्धतीने आपण आन्सर लिहू शकतो. तुम्ही अगोदर आन्सर लिहितो त्याचं निरीक्षण करा. मीरा इज नॉट अ बॅड कुक. काय केलं मी ते निरीक्षण करा. नॉट आपण यूज केला, बरोबर, आणि गुडचं अपोजिट वर्ड्स बॅड घेतला. मीरा इज अ गुड कुक, मीरा चांगली कुक आहे. मीरा इज नॉट अ बॅड कुक, मीरा वाईट कुक नाही आहे, म्हणजे ती चांगलीच आहे. म्हणजे काय केलं आपण, जो एक मेन शब्द ॲडजेक्टिव्ह शोधला गुड, त्याच्या अपोजिट वर्ड घेतला आणि त्याच्या अगोदर नॉट, म्हणजे काही वाक्य निगेटिव्ह करताना एक त्याच्यामध्ये जो ॲडजेक्टिव्ह परफेक्टली शोधायचा आणि त्याच्या अगोदर नॉट वर्ड जर आपण यूज केला तर ते अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग, अर्थ न बदलता आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. सी द वन मोर एक्झाम्पल, इट इज अ डिफिकल्ट टास्क. काय करणार तिथे, कोणता एक ॲडजेक्टिव्ह आलेला आहे ते डिफिकल्ट, त्याच्या अपोजिट काय घ्यायचा, अपोजिट वर्ड घ्यायचा. डिफिकल्टच्या अपोजिट काय, इझी, आणि अगोदर काय लिहायचं, नॉट. म्हणजे आन्सर आपण लिहू शकतो अशा प्रकारे, इट इज नॉट अन इझी टास्क. इट इज अ डिफिकल्ट टास्क, हे काम खूप कठीण आहे. इट इज नॉट अन इझी टास्क, हे काम एवढं सोपं नाही आहे. म्हणजे मिनिंग तोच राहिला. इथे लक्षात काय दिले, म्हणजे काही सेंटेन्स
त्याचा ॲडजेक्टिव्हचा अपोजिट वर्ड घेऊन डिफिकल्टचा पण अपोजिट इझी घेतलं आणि अगोदर नॉट लावला तर तो निगेटिव्ह वाक्य होईल आणि अर्थ जो अफर्मेटिव्हमध्ये आहे तोच इथे असणार आहे. ओके सिद्धव. आता काही वाक्य वेगळ्या प्रकारची असतात. फॉर एक्झाम्पल एव्हरीबडी वॉज प्रेझेंट येस्टरडे. आता एव्हरीबडी जर सेंटेन्समध्ये एव्हरीबडी हा जो शब्द आला तर तेव्हा काय करायचं, तर त्या एव्हरीबडीच्या अपोजिट वर्ड घ्यायचा. तो काय आहे, नोबडी. म्हणजे जिथे आपण नॉट घेत होतो ना, तर नॉटच्या ऐवजी आपण काय घेतला, नोबडी घेतला, निगेटिव्ह वर्ड. आणि पुढे नोबडी वॉज, इथे प्रेझेंटचं काय करणार, अपोजिट अब्सेंट. नोबडी वॉज अब्सेंट येस्टरडे. म्हणजे इथे नवीन काय गोष्ट शिकायची आहे, जर सेंटेन्समध्ये एव्हरीबडी आला तर त्याच्या नॉटच्या ऐवजी नोबडीमध्ये रूपांतर करायचं आहे आणि पुढचा जो वर्ड आहे ते प्रेझेंट जो कोणता असेल त्याच्या अपोजिट वर्ड्स. ओके, हे जरा एक वेगळ्या पद्धतीचं आहे, हे एक लक्षात ठेवा. सी वन मोर एक्झाम्पल. शी फेल्ड, पास्ट टेन्समध्ये वर्ब आहे. शी फेल्ड टू नोटीस हिम. प्रेझेंटमध्ये असं फेल असतं तर डू नॉट आलं असेल, म्हणजे हे एक नवीन आहे. जसं एव्हरीबडी असेल तर नोबडी नॉटच्या ऐवजी, आणि फेल असेल तर डू नॉट, आणि पास्ट टेन्समध्ये फेल्ड असेल तर डिड नॉट. बाकीचे वर्ड्स ॲज इट इज ठेवू शकतो. ओके, सी द वन मोर एक्झाम्पल. गीता वॉज अनेबल. आता एक मिनिंग काय आहे, शी फेल्ड टू नोटीस हिम. शी फेल्ड, ती अपयशी ठरली. टू नोटीस हिम, त्याच्याकडे लक्ष द्यायला, त्याला लक्ष देऊ शकली नाही, अपयशी. म्हणजे शी डिड नॉट नोटीस, म्हणजे तिने लक्ष दिलं नाही. ओके, गीता. नेक्स्ट एक्झाम्पल. गीता वॉज अनेबल टू विन द प्राइज. गीताला प्राइज जिंकणं अशक्य होते. बघा सेंटेन्सचा मिनिंग काय आहे, गीता वॉज अनेबल, गीताला अशक्य होतं काय, टू विन द प्राइज, प्राइज जिंकणं गीताला अशक्य होतं. आता इथे तुम्ही एबल टूचा यूज, अनेबल टूचा यूज शिकलेले आहात. शिकलेलं नसाल तर ती व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये ती एबल टू अनेबल टूचा यूज कसा करतात ती व्हिडिओ बघा, म्हणजे तो टॉपिक क्लिअर झाला म्हणजे इथे पण कळेल. म्हणजे इथे काय, जेव्हा अनेबल येतो ना, जसं अनेबल टूचा यूज केव्हा केला जातो, तर अनेबल आल्यानंतर इथे वॉज आहे, कॅन नॉट किंवा कुड नॉटचा यूज करायचा असतो. वॉज आला म्हणून काय करतात, कॅनचा पास्ट टेन्स कुड नॉट. म्हणजे वॉज अनेबल टू किंवा वेअर अनेबल टू आला तर काय यूज करायचा, कुड नॉट. म्हणजे आन्सर काय होईल, याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल, गीता कुड नॉट विन द प्राइज. इथे कन्फ्यूज होऊ नका. जसं आपल्याला जर तुम्हाला एबल टू अनेबल टू यूज करता येत असेल तर तुम्हाला असं दिलं, गीता कुड नॉट विन द प्राइज, अनेबल टूचा यूज करा, तर तुम्हाला माहिती आहे की कुड नॉट काढून आपण अनेबल टू यूज करू शकतो. मग इथे काय लक्षात ठेवायचं, अनेबल टू वॉज किंवा वेअर हे पास्टमधले हेल्पिंग वर्ब्स आहेत ना. वॉज किंवा वेअर अनेबल टू आला तर तेव्हा काय यूज करायचं, कुड नॉट. ॲम इज आर अनेबल टू आला तर काय यूज करायचं, कॅन नॉट. हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल. आय डिसलाईक दीज थिंग्स. आय डिसलाईक दीज थिंग्स, या गोष्टी मी डिसलाईक करतो, मला त्या आवडत नाही आहेत. म्हणजे मला त्या आवडत नाही, डिसलाईक करतो. आता इथे काय करणार, आय डिसलाईक दीज थिंग्स, तर डिसलाईकच्या अपोजिट काय होणार, आय. जेव्हा आपण नॉट यूज करतो ना तेव्हा हेल्पिंग वर्ब इज मस्ट. ते हेल्पिंग वर्ब दिला नाही तेव्हा आपण काय घेतो, डू किंवा डीड. आता हे कुठल्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये डिसलाईक,
तर आपण काय करणार, डू किंवा डज घेणार. तर इथे काय लिहू शकतो, आय डू नॉट. आणि डिसलाईकच्या अपोजिट काय होईल, लाईक. आय डू नॉट लाईक दीज थिंग्स. कळते मी काय बोलतो ते. तर आपण डिसलाईकच्या विरुद्ध, डिसलाईकच्या अपोजिट लाईक घेतलेला आहे. आणि त्याच्या अगोदर नॉट लिहिला. पण नॉट फक्त विदाऊट हेल्पिंगवर नॉट लिहू शकत नाही. इथे इज होता, त्याच्या पुढे ठीक आहे, इट्स ओके. पण हेल्पिंगवर नसेल तर तुम्हाला माहिती आहे, हेल्पिंगवर नसेल तर डू डज डीड. पास्ट टेन्समध्ये वाक्य असेल तर डीड घेतो, प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर डू किंवा डज घेतो. ह्या गोष्टी आपल्याला ग्रॅमॅटिकली माहिती आहेत. ओके. आय डिसलाईक दिस थिंग्स, आय डू नॉट लाईक दिस थिंग्स. मला या गोष्टी किंवा या थिंग्स आवडत नाहीत, म्हणजेच मी डिसलाईक करतो. मिनिंग इज सेम. आणि अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह झालेलं आहे. सो वरील सांगितल्याप्रमाणे नो, नॉट, नेवर, नथिंग हे शब्द याच्यामध्ये आहेत म्हणून हे निगेटिव्ह, याच्यामध्ये नाही आहेत म्हणून हे अफर्मेटिव्ह. परंतु जेव्हा दोन्हीचा अर्थ बघतो, अर्थ तोच राहिलेला आहे, परंतु वाक्य ट्रान्सफॉर्म झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. सी द वन मोर एक्झाम्पल. द बॉक्स वॉज एम्प्टी. तो बॉक्स पूर्णपणे एम्प्टी होता. एम्प्टी म्हणजे रिकामा होता. तर आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर काही सेंटेन्स या प्रकारे येतात. द बॉक्स did not have anything. The box did not have anything. आपण असं लिहू शकतो, तो बॉक्स रिकामा होता. म्हणजे काय, द बॉक्स डिड नॉट हॅव एनिथिंग. त्या बॉक्समध्ये काहीच नव्हतं. किंवा आपण असं म्हणू शकतो, द बॉक्स डिड नॉट कंटेन. हॅवच्या ठिकाणी आपण कंटेन म्हणजे समावेश असणे. द बॉक्स डिड नॉट कंटेन एनिथिंग असंही म्हणू शकतो. हे सुद्धा आपण या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. देर वॉज नथिंग इन द बॉक्स. तेथे बॉक्समध्ये काहीच नव्हते. दोन प्रकारे आन्सर येईल. द बॉक्स डिड नॉट हॅव ऑर डिड नॉट कंटेन एनिथिंग किंवा द देर वॉज नथिंग इन द बॉक्स. ओके. या ही थोडी अशा प्रकारे सेंटेन्सकडे थोडं केअरफुली प्रॅक्टिस करावी लागणार आहे. सी द वन मोर एक्झाम्पल. वी सॉ ओनली ट्रीज. आम्ही फक्त झाडेच बघितली. आता इथे बघा, जसं मी म्हटलो होतं ना, एव्हरीबडी आल्यानंतर नो बडी घ्यायचं. त्या प्रकारे ओनली जर शब्द अफर्मेटिव्ह आलेला असेल तेव्हा त्याचं जेव्हा आपण निगेटिव्ह फॉर्ममध्ये ट्रान्सफर करतो, तर तेव्हा आपण अशा प्रकारे करू शकतो. बट ट्रीज म्हणजे काय, ओनली आल्यानंतर जर ओनली सेंटेन्समध्ये आलेलं असेल अफर्मेटिव्ह, तेव्हा त्याचं निगेटिव्ह करताना नथिंग बटचा यूज करायचा आहे. कोणता, नथिंग बट. म्हणजे बघा, आम्ही फक्त झाडच बघितली, झाडे बघितली, पाहिली. वी सॉ नथिंग बट ट्रीज. आम्ही काहीच नाही, फक्त झाडे. नथिंग हा वर्ड आलेला आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, ओनली आला तर नथिंग बटचा यूज करायचा आहे. ज्याप्रमाणे मी स्टार्टिंगला एक एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं होतं, शी फॉरगॉट हर ग्रीफ. शी फॉरगॉट, ती विसरली. हर ग्रीफ, तिचं दुःख. ती तिचं दुःख विसरली. म्हणजे ते काय करणार आहे बघा, फॉरगॉटच्या अपोजिट काय येईल, रिमेंबर. म्हणजे तिला तिचं दुःख आठवलं नाही. म्हणजे काय होणार, शी डीड नॉट. फॉरगेटचा पास्ट टेन्स फॉरगॉट असल्यामुळे आपण डीड घेतला नॉट. आणि फॉरगॉटच्या अपोजिट शी डीड नॉट रिमेंबर हर ग्रीफ. तर या पद्धतीने काही गोष्टी एव्हरीबडी किंवा ओनली अशी जी काही वाक्ये जी आहेत त्याची थोडी प्रॅक्टिस करायची आहेत. अदरवाईज नॉटचा यूज करणं आणि त्याच्या अपोजिट वर्ड्स घेणं हे खूप इझी आहे. आता हा जो टॉपिक आहे, जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल, एक्झाम्पल सॉल्व कराल, तर तुम्हाला एक्झाममध्ये ॲन्सर लिहिणं इझी जाणार आहे, सोपं जाणार आहे.
Dear students, if you want to solve more examples of to change affirmative to negative, you can visit my website, that is englishforlearner.com. I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.